हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर रोहित पवारांवर कुणी हल्ला करेल असं वाटत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात वर्चस्व अजितदादांचं राहायला पाहिजे की आणखीन कोणाचं राहायला पाहिजे, त्यांच्याकडे जाऊ शकते संशयाची सुई। भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाणांचा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक यांची नावं निश्चित। राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर तातडीने निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत 5 वर्ष भाजपचा महापौर, शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेत मात्र 6 वर्षांनी होणार बदल। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं व्याख्यान। शिवउत्सव समितीच्या विद्यार्थ्यांचा मात्र विरोध। कोल्हेंचं विद्यापीठात होणारं व्याख्यान वादाच्या भोवऱ्यात। धुळ्यातील पिंपळनेर शहरात साखरपुड्याच्या बैठकीत वाद, तिघांचा चाकूने भोगसून खून, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक। खारघरमध्ये भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोषींवर कारवाईची मागणी। आग्र्याच्या लाल किल्ल्यात शिवजयंतीचा उत्साह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, तर सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची डेटानंतर आता एआय क्रांती, तब्बल 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मेगा प्लॅन जाहीर। भारताला एआय क्षेत्रात जगात नंबर 1 बनवण्याचा संकल्प। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। वळूयात पहिल्या बातमीकडे। महाराष्ट्रासह देशात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। आग्र्यातील लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडलाय। तर या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री CR पाटील, मंत्री आशिष शेलार आणि उत्तर प्रदेश उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय देखील उपस्थित होते। औरंगजेबाची राजधानीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अफाट पराक्रम आणि गनिमी काव्याची साक्ष म्हणून देखील या लाल महालाकडे पाहिलं जातं। हाच लाल महाल आज शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमलाय। हमारी संस्कृती है कि हम दीप प्रज्वलन करके, विशेषतः उत्तर प्रदेश सरकारला आम्ही जी विनंती केली होती, त्यांनी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं ती जागा अधिग्रहित करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे। पुढच्या काळामध्ये तिथे एक चांगलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत। आणि त्या संदर्भात आज उत्तर प्रदेशचे मंत्री देखील होते, त्यांनी माहिती दिली की आता ते अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे लवकरच हे काम देखील या ठिकाणी होईल। मोदी जी रहने वाले, दूसरा कौन रहने वाला है, इसलिए मोदी मैंने जानबूझकर कहा है, मैंने सोच समझ कर कहा है 2030 में प्रधानमंत्री मोदी जी को हम यहाँ आमंत्रित करेंगे। आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या 3 नावांची घोषणा झाली आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून राजकारण रंगलंय। तर त्यांना आमची गरज नसेल तर त्याचा विचार केला जाईल असा इशारा भरत गोगावलेंनी राष्ट्रवादी आणि भाजपला दिलाय। महायुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचं आहे असं गोगावले म्हणाले। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका,
अजित पवारांच्या अपघाताचं भांडवल करू नका. अजितदादा हयात असताना तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागलात? अजित पवारांना तुम्ही कधी सन्मान मिळू दिला का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. तर या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिलाय. प्रस्ताव आला तर समर्थन देण्याबाबत विचार करू, असं शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी म्हटलंय. सांगली जिल्हा परिषदेतही करेक्ट कार्यक्रम करा, म्हणजे करेक्ट कार्यक्रमांचा आदर्श निर्माण होईल, असं विधान करत रोहित पाटलांनी जयंत पाटलांकडे आपली सूत्र फिरवण्याची मागणी केली आहे. उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला शिवउत्सव समितीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कलाकार म्हणून व्याख्यान द्यायला जाणार असेल तर कोणाला त्रास व्हायचं काहीच कारण नाही, असं खासदार कोल्हे यांनी म्हटलंय. मंत्री छगन भुजबळांच्या विमानात बिघाड झाल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते मुंबईहून धुळ्याला निघाले होते. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवारांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोरगेवारांची एंजिओप्लास्टिक करण्यात आली आहे. तर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून जोरगेवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी तब्बल 4,897 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे आता विकास कामांना वेग येणार असून अंबरनाथ ते कळवा शहरांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. कुरार पोलीस स्टेशनमध्ये एसीबीने झाडाझडती केली आहे. तर दरम्यान वरिष्ठ निरीक्षकाच्या केबिनमध्ये 6,34,000 रुपये आढळलेत. कुरार पोलीस ठाण्याचे सिनियर पीआय संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्नीला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. तर आता या दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांना 23 तारखेपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलंय. चेतना नगर परिसरात सापळा रचून अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. आरोपी वैभव आव्हाडकडून 60,000चे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर विनोदी अभिनेता राजपाल यादवची मंगळवारी जेलमधून सुटका झाली आहे. जेलमधून बाहेर येताच तो थेट आपल्या पुतणीच्या लग्नात सहभागी झालाय. या लग्नासाठीच त्यानं तातडीच्या जामिनाची मागणी केली होती. 1.5 कोटी रुपये जमा केल्यानंतर कोर्टानं त्याला जामीन मंजूर केलाय. राजपाल यादव तिहार तुरुंगातून बाहेर. कठीण काळात बॉलिवूडची साथ. 250 चित्रपट आणि 30 वर्षांचा प्रवास. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजपाल यादव. विनोदाचं अचूक टायमिंग, निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेरसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. पण त्याला 10 दिवस तिहार तुरुंगात काढावे लागले. दिल्ली उच्च न्यायालयानं 18 मार्चपर्यंत त्याला हंगामी जामीन मंजूर केला. राजपालला दिलासा मिळाला. 1.5 कोटी रुपये जमा केल्यानंतर जामीन दिला गेला. 2010 सालातल्या अतापता लापता सिनेमासाठी 9 कोटींचं हे कर्ज प्रकरण आहे. चेक बाउन्स झाल्यानं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि कोर्टानं त्याला 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली. आता कोर्टानं त्याला हंगामी जामीन मंजूर केलाय. 10 दिवसानंतर तुरुंगाबाहेर पडलेला राजपाल भावूक झाला. मी नेहमी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलंय आणि यापुढेही कोर्टाच्या आदेशाचं पालन करीन. देशभरातील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. 2027 मध्ये फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला त्याला 30 वर्ष पूर्ण होतील. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी 200 ते 250 चित्रपट करू शकलो. मेरे ऊपर ये कि मेरा इंटेंशन क्या था, वो सब चीजें, क्योंकि कोर्ट की बात माननीय हाई कोर्ट जो भी पिछले 10 साल में माननीय हाई कोर्ट ने जहां जहां आदेश दिए हैं मैं हाजिर मिला हूं. आगे भी जहां जहां आदेश होंगे बिल्कुल मैं हाजिर मिलूंगा. या कठीण काळात बॉलिवूड ही राजपाल सोबत उभं राहिलं.
सलमान खान, अजय देवगन, सोनू सूद, वरुण धवन, मिका सिंग आणि गुरु रंधावा यासारख्या सेलिब्रिटींनी राजपालला साथ दिली. इंडस्ट्रीनं साथ दिल्यामुळे राजपाल यादवला मोठा आधार मिळाला. पूरा बॉलीवुड ये किस्सा 2012-13 में शुरू हुआ था. 2026 में मैं 200-250 फिल्में किए हुआ हूँ. भारतीय सिनेमा का बच्चा, बूढ़ा, नौजवान मेरे कलेजे का टुकड़ा है, मेरे साथ था और साथ है. राजपाल यादवनं 3 दशकाच्या प्रवासात 250हून अधिक चित्रपटात अभिनय केलाय. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. एका आर्थिक व्यवहारामुळे भलेही त्याला तुरुंगाची हवा खावी लागली, पण आजही सिने रसिकांचं प्रेम कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.